आरक्षण हा शब्द ऐकला की लगेच आपल्या समाजात दोन गट पडतात. मतभेद, वादविवाद सुरू होतात. पण हा वाद फक्त आरक्षणापुरता मर्यादित आहे का, की तो आपल्या गुणवत्ता, न्याय आणि समानतेच्या कल्पनांना आव्हान देतो? गेल्या 75 वर्षांपासून सुरू असलेल्या या चर्चेमागचं नेमकं सत्य काय आहे? चला, या गुंतागुंतीच्या विषयाची जरा सोप्या भाषेत उकल करूया. स्वातंत्र्याला 75 वर्ष होऊन गेली आणि तरीही एक प्रश्न सतत विचारला जातो, सतत चर्चेत असतो. तो प्रश्न म्हणजे जात आधारित आरक्षण आता रद्द करायला हवं का? हाच तो कळीचा मुद्दा आहे. ह्याच प्रश्नाभोवती सगळे युक्तिवाद फिरतात. तर मग चला पाहूया की यामागे नेमक्या काय भूमिका आहेत आणि कोणते तर्क दिले जातात. आरक्षणाबद्दलचा सगळ्यात मोठा गैरसमज कोणता असेल तर तो म्हणजे ही एक गरिबी हटाव योजना आहे. अनेकांना असंच वाटतं. पण मुळात आरक्षणाचा उद्देश गरिबी दूर करणं हा कधीच नव्हता. तर मग त्याचा खरा उद्देश काय आहे? ही एक सकारात्मक कृती आहे, म्हणजे अफर्मेटिव्ह ॲक्शन. हे एक साधन आहे सामाजिक न्यायासाठी. हजारो वर्षांपासून जो ऐतिहासिक अन्याय झालाय तो दुरुस्त करण्यासाठी. आणि देशातल्या महत्त्वाच्या संस्थांमध्ये, मग ती शिक्षण संस्था असो किंवा सरकारी नोकरी, सगळ्यांना प्रतिनिधित्व मिळावं यासाठी. म्हणजे ही आर्थिक मदत नाही, तर प्रतिनिधित्वाची म्हणजेच रिप्रेझेंटेशनची लढाई आहे. आणि गंमत म्हणजे ही संकल्पना काही स्वातंत्र्यानंतर आलेली नाही. याची सुरुवात तर 1921 मध्येच मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये झाली होती. पुढे संविधानातही त्याला स्थान मिळालं. पण एक गोष्ट जी सतत चुकीच्या पद्धतीने सांगितली जाते ती म्हणजे आरक्षणाची 10 वर्षांची मुदत. हे लक्षात घ्यायला हवं की ही 10 वर्षांची मर्यादा फक्त राजकीय आरक्षणासाठी होती, म्हणजे लोकसभा आणि विधानसभेतील जागांसाठी. शिक्षण आणि नोकरीतल्या आरक्षणाला अशी कोणतीही कालमर्यादा नव्हती. बरं, आता एक स्वाभाविक प्रश्न येतो. 75 वर्ष झाली, आता तरी परिस्थिती बदलली असेल ना? आता तरी समान संधी मिळत असेल. हा युक्तिवाद अगदी बरोबर वाटतो, नाही का? पण थांबा, आकडेवारी काय सांगते ते पाहिल्यावर कदाचित आपलं मत बदलू शकतं. कारण आकडेवारी एक वेगळीच, अधिक गुंतागुंतीची कहाणी सांगते. उदाहरणार्थ, हा आकडा पहा. 2019च्या डेटानुसार उच्च जातीय विद्यार्थ्यांच्या तुलनेत SC/ST विद्यार्थ्यांचा शाळा किंवा कॉलेज अर्धवट सोडण्याचा दर तब्बल 40% जास्त आहे. मग याचा अर्थ काय? याचा अर्थ फक्त ॲडमिशन मिळणं पुरेसं नाहीये. शिक्षण व्यवस्थेतच असे काही अडथळे आहेत ज्यामुळे त्यांना आपलं शिक्षण पूर्ण करणं कठीण जातं. आणि हीच विषमता फक्त शिक्षणात नाही तर नोकरीच्या बाजारातही दिसते. विचार करा, सारखीच डिग्री, सारखीच पात्रता, तरीही खाजगी क्षेत्रात नोकरीसाठी गेलेल्या उच्च जातीय उमेदवाराला नोकरी मिळण्याची शक्यता 30% जास्त असते. हे आकडे सांगतात की नकळतपणे का होईना, पण जातीय भेदभाव आजही नोकरी देण्याच्या निर्णयांवर परिणाम करतो. आता जरा देशाच्या सर्वोच्च प्रशासकीय सेवेकडे म्हणजे IAS कडे वळूया. 2023 मध्ये IAS अधिकाऱ्यांमध्ये SC/ST समुदायाचं प्रतिनिधित्व किती होतं? फक्त 8%. आता वरवर पाहता हा आकडा ठीक वाटू शकतो. पण थांबा, खरा धक्का तेव्हा बसतो जेव्हा आपण हे पाहतो की लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांचं आरक्षणाचं लक्ष जवळपास 25% आहे. म्हणजे लक्ष आहे 25%चं आणि प्रत्यक्षात पोहोचलोय फक्त 8%पर्यंत. किती मोठी दरी आहे ही! आणि ही दरी फक्त नोकरीत नाही तर संपत्तीमध्ये तर प्रचंड मोठी आहे. विचार करा, देशातले जे टॉपचे 10% श्रीमंत लोक आहेत ना, त्यांच्याकडे देशाची तब्बल 60% संपत्ती आहे. पण या 10% श्रीमंत लोकांमध्ये SC/ST समाजाचा वाटा किती आहे? तो जवळजवळ नगण्य आहे, म्हणजे नाहीच्या बरोबर. हे आकडे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आर्थिक विषमतेचे एक भयंकर चित्र आपल्यासमोर ठेवतात. बरं, आता येऊया सगळ्यात भावनिक आणि वादग्रस्त मुद्द्याकडे. तो म्हणजे गुणवत्ता किंवा मेरिट. सगळ्यात मोठा आरोप आरक्षणावर हाच होतो की त्यामुळे गुणवत्तेशी तडजोड होते. पण ज्या स्रोत सामग्रीचा आपण अभ्यास करतोय ती एक मूळ प्रश्न विचारते की ही गुणवत्ता म्हणजे नक्की काय? आपण ती कशी मोजतो? कारण युक्तिवाद असा आहे की गुणवत्ता ही काही फक्त जन्मतः मिळालेली बुद्धी नाही. ती अनेक गोष्टींवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, चांगल्या शाळेत शिकायला मिळणं, इंग्रजी माध्यमातलं शिक्षण, महागडे प्रायव्हेट ट्युशन्स, घरातून मिळणारा पाठिंबा, या सगळ्याला सामाजिक आणि सांस्कृतिक भांडवल म्हणतात. आणि हे भांडवल, हे प्रिव्हिलेजेस सगळ्यांकडे सारखे नसतात.
म्हणून असे वाक्य खूप महत्वाचं आहे. आपण ज्याला गुणवान म्हणतो ते अनेकदा अशा विशेषाधिकारांचं संचय असतं जे मिळवण्यात आपली कोणतीही भूमिका नसते. याचा अर्थ सरळ आहे. जर शर्यतीत प्रत्येकाची स्टार्टिंग लाईनच वेगळी असेल तर फक्त जिंकणाऱ्याला गुणवान म्हणणं कितपत योग्य आहे? आणि ह्याच असमान स्टार्टिंग लाईनला थोडंफार समान पातळीवर आणण्याचा प्रयत्न आरक्षण करतं. आता एक इंटरेस्टिंग पण उलट विचार पाहूया. सामान्यतः असं म्हटलं जातं की आरक्षणामुळे कार्यक्षमता कमी होते, पण स्रोत सामग्री याच्या अगदी विरुद्ध सांगते. त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा एकाच प्रकारचे, एकाच पार्श्वभूमीचे लोक एकत्र येतात तेव्हा ते एकाच दिशेने विचार करतात. याला इको चेंबर म्हणतात. याउलट जेव्हा वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक पार्श्वभूमीचे लोक एकत्र येतात तेव्हा ते एकाच समस्येकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात आणि यामुळे नवनवीन कल्पना जन्माला येतात, समस्या सोडवण्याचे उत्तम मार्ग सापडतात आणि संस्थेची कार्यक्षमता आणि उत्पादकता खरं तर वाढते. चला आता या विषयाकडे थोड्या मोठ्या कॅनव्हासवर पाहूयात. भारतातलं राजकीय वास्तव काय आहे आणि जागतिक पातळीवर याबद्दल काय विचार सुरू आहेत हे समजून घेऊयात. राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते. ज्या गटांना म्हणजे ओबीसी, एससी, एसटी या सगळ्यांना आरक्षणाचा लाभ मिळतो ते मिळून देशाच्या लोकसंख्येचा एक खूप मोठा हिस्सा आहेत. त्यामुळे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय हा फक्त सामाजिक नाही तर एक अत्यंत गुंतागुंतीचा राजकीय आणि लोकशाहीचा प्रश्न बनतो. आणि हा वाद फक्त भारताचाच आहे असंही नाही. जगभरात यावर चर्चा सुरू आहे. एकीकडे अमेरिकेसारख्या देशात विविधता आणि समावेशाचे DEI कार्यक्रम बंद करण्याचा दबाव वाढतोय, तर दुसरीकडे दक्षिण कोरिया आणि जपानसारखे इनोव्हेटिव्ह देश अशाच प्रकारची सकारात्मक कृती धोरणं सक्रियपणे वापरत आहेत. आणि शेवटी आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला भाग पाडलं जातं. देशात संधी मर्यादित आहेत आणि त्या मिळवण्यासाठी जेव्हा वंचित गटच आपापसात भांडायला लागतात तेव्हा दोष व्यवस्थेला देण्याऐवजी एकमेकांना दिला जातो. मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की हा आपापसातल्या भांडणात खरा फायदा नेमका कोणाचा होतो?